नमस्कार, वेलकम टू मनीषाज किचन। आणि आज आपण बनवतो आहे होळी स्पेशल पुरणपोळी। 2 वाटी चण्याची डाळ, वेलची, जायफळ, गूळ आणि मैदा। आधीच आपण 2 वाटी डाळ भिजत ठेवली होती रात्रभर। आता ह्या डाळीला आपण शिजवून घेऊ। डाळ आपण शिजत ठेवली आहे आणि तोपर्यंत मीनवेल आपण पीठ मळून घेऊया। पुरणपोळीचं पीठ बनवायला आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी मैदा, थोडं मीठ टाकू आणि त्यानंतर 1 चमचा तूप। आता आपण पाणी टाकून पीठ मळून घेऊ। पीठ आता व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचंय। त्याच्या हिशोबाने आपण हळूहळू पाणी टाकून पीठ सॉफ्ट होऊन व्यवस्थित मळून घेऊ। आता हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवूया। घेतली आहे आणि ह्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण पाणी गाळलेली डाळ परत टोपात टाकून गूळ टाकून शिजवून घ्यायची। पण आता ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि गूळ सुद्धा आम्ही ऑर्गॅनिक गूळ वापरलाय आणि 3 चमचे गूळ टाकू, थोडीशी सुंठ पावडर टाकू। आता पुरण रेडी झालं आहे, तर चाळणीत टाकून आपण स्मॅश करून घेऊया। 2 वाटी आपण डाळ घेतलेली, त्याचं एवढं पुरण झालंय। आता ह्या पिठाचे आपण 5 गोळे करून घेऊ। आपण पुरण टाकून घेतलंय मैद्यामध्ये आणि त्याला पॅक करून घ्या। आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया व्यवस्थित। आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित पुरणपोळी शेकून घ्या। पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवा, मीडियम फ्लेम। आता ही पुरणपोळी मस्त फुगलेली आहे, अशी पुरणपोळी फुगली पाहिजे। आपण तूप लावून घेतलेलं आहे, व्यवस्थित पोळी शेकली आहे दोन्ही बाजूनी। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण स्वामींना पहिली पोळी ठेवूया, नैवेद्य दाखवू। पुरणपोळी खूप खुशखुशीत आणि मऊ झालेली आहे, चवीला पण खूप छान आहे। एकदा ट्राय करून बघा अशी पुरणपोळी आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी होती। आता व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि थँक यू फॉर वॉचिंग।